सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या 6,000 रुपये भावाचं सोयाबीन आम्ही विकत घेऊ, आम्ही त्यांचा 20% भावाचा जो फरक आहे तो फरक त्यांना देऊ, पण हे सरकार अतिशय खोटारडं आणि शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार हे आहे। त्यानंतर जर शेतकरी जर हा रस्त्यावर उतरला तर यांचं जगणं मुश्किल होईल। रासायनिक खताची जर बॅग पाहतो म्हटलं तर 1800 रुपये आणि मजुराचा खर्च असं धरून जर एकरी खर्च काढला तर 40,000 रुपये आमच्या एकरी खर्च येतो। परंतु सोयाबीन हे आम्हाला एकरी 5 क्विंटल म्हणजे 35 गुरेला जर 5 केलं तर तोही आमचा निघेनाशी झाला नाही। मुला बाळांना एवढा आर्थिक म्हणजे आम्ही एक बॅग सुद्धा किंवा एक चप्पल सुद्धा त्यांना घेऊ देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे भाव अतिशय पडलेले आहे। 3,500 ते 3,800 रुपयापर्यंत सोयाबीन चांगलावाला खपू राहिलेला आहे। नाफेडचा जो भाव आहे तो 4,892 रुपये हा नाफेडचा भाव आहे। नाफेडची खरेदी बंद झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ओपन मार्केटमध्ये सोयाबीन विकायला आणा लागू राहिला आहे। आणि ज्यांचं सोयाबीन थोडं खराब आहे, जे नाफेडला चालत नाही, अशा शेतकऱ्यांना एपीएमसी मध्ये सोयाबीन विकायला आणावं लागते। इथे भाव अतिशय पडलेले आहे। सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या 6,000 रुपये भावाचं सोयाबीन आम्ही विकत घेऊ, आम्ही त्यांचा 20% भावाचा जो फरक आहे तो फरक त्यांना देऊ, पण हे सरकार अतिशय खोटारडं आणि शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार हे आहे। हे सरकार याविषयी शेतमालाविषयी काही करू राहिलं नाही। कोणताही निर्णय यांनी घेतलेला नाही। कापसाचा घेतला नाही, तुरीचा नाही घेतला, चण्याचा नाही घेतला। जेही शेतमाल आहे ते सर्व शेतमालाचे भाव प्रचंड प्रमाणात पडलेले आहेत। शेतकऱ्यांना आत्महत्या तर करा सोडा, आत्महत्या करांनाही जागा ठेवलेली नाही आहे। अनेक शेतकरी आत्महत्या करतील, कोणी शेती करणं सोडतील, असं सर्व चित्र या महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्याच्या विषयी असलेल्या उदासीनतेमुळे हे चित्र निर्माण झालेलं आहे। आणि हे वास्तविक शेतकऱ्यांसाठी फार घातक आहे। ज्या शेतकऱ्याच्या वर्षावर या देशाचा जीडीपी वाढला जातो त्या शेतकऱ्यांकडे हे सरकार कुठेही लक्ष देत नाही। एवढं मोठं आता बजेटचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यात कर्जमाफी, शेतकऱ्यांचा माल खरेदी हमीभावात करण्याविषयी कोणतीही चर्चा हे लोक करत नाही आहे। यासाठी सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं। याच्यानंतर जर शेतकरी जर हा रस्त्यावर उतरला तर यांचं जगणं मुश्किल होईल, एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो। सोयाबीन आता 3500 रुपये विकावं लागत आहे, परंतु आम्हाला जर विचार केला शेतीमध्ये तर 3500 रुपये बॅगच घ्यावं लागते। रासायनिक खताची जर बॅग पाहतो म्हटलं तर 1800 रुपये आणि मजुराचा खर्च असं धरून जर एकरी खर्च काढला तर 40,000 रुपये आमच्या एकरी खर्च येतो। परंतु सोयाबीन हे आम्हाला एकरी 5 क्विंटल म्हणजे 35 गुरेला जर 5 केलं तर तोही आमचा निघेनाशी झाला नाही। मुला बाळांना एवढा आर्थिक म्हणजे आम्ही एक बॅग सुद्धा किंवा एक चप्पल सुद्धा त्यांना घेऊ देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे। शेतकरी आज मरणाच्या दारावरती उभा आहे। रोजचं जर पाहतो आपण तर शेतकरी फासावर लटकतो आहे, कारण की या शेतकऱ्यांच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने लक्ष देऊन हमी भावाने खरेदी करावी असे आम्हाला वाटते। मी आताच 5-6 दिवसाच्या आधी सोयाबीन विकलं, इथे मार्केटला आणलं आणि नाफेडला नोंदणी केली, पण नाफेडनी नोंदणी केल्यानंतरही अजूनही नाफेडची नोंदणी बंद आहे। त्यामुळे मला आता पैशाची गरज असल्यामुळे नाईलाजास्तव मला इथे मार्केटला सोयाबीन आणावं लागलं। सोयाबीन 3600 ते 3800च्या भावाने गेलं आणि हे जर नाफेडनी जर माझं सोयाबीन जर घेतलं असतं तर 4,892 म्हणजे जवळजवळ क्विंटलच्या मागे 1,000 रुपयाचा फरक पडला। आणि मी इथे 50 क्विंटल सोयाबीन आणलं म्हणजे माझा आज 50,000 रुपयाचा तोटा करायचा। आणि मी 2022ला जे सोयाबीन विकलं होतं ते होतं 6,600च्या भावाने विकलेलं होतं। म्हणजे त्याच्या आणि आज जर तुलना करतो म्हटलं तर जवळजवळ 2-2.5 हजार रुपये क्विंटलच्या कमी भाव इथे मिळत आहे। आणि महागाई सगळी वाढलेली आहे, खताचे भाव वाढलेले आहे, हार्वेस्टरचा खर्च वाढलेला आहे आणि त्या माने ही उलटे कमी झालेले आहे। हे असं जगात कुठे उदाहरण नाही आहे की 6,600चं सोयाबीन 3.5 वर आलेलं आहे। पेट्रोल आपलं 72 रुपयाचं 106 वर गेलेलं आहे, ते वाढलं। सोनं वाढलं, मात्र शेताचे भाव काही वाढून नाही राहिले आणि सरकार कुठेही लक्ष द्यायला तयार नाही आहे। ज्या घोषणा सरकारने केलेल्या होत्या त्या पूर्ण करायलाही तयार नाही। आता अर्थसंकल्प जो सुरू आहे मुंबईत, तिथे कर्जमाफीची अपेक्षा सगळे शेतकरी करून आले, पण ती अपेक्षाही पूर्ण होण्याच्या मार्गावर काही दिसत नाही आणि शेतकरी अत्यंत तोट्यात आणि याच्यात आलेला आहे।